हॅलो दोस्तो, मी कांचन पुन्हा एकदा आरंभ अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आपण संगणक म्हणजे कम्प्युटर विषयी 15 क्वेश्चन पाहणार आहोत, जे की ICDS मध्ये विचारले जातात. अगदी हे आपल्या हँगिंग फ्रूट टाइप क्वेश्चन असतात आणि मार्कही असतात, जे आपल्याला मेरिट मध्ये पुढे जाऊन देतात. जरा वेळ न घालवता आपण लगेच पाहूया प्रश्न. सीपीयू चे पूर्ण रूप काय आहे? सेंट्रल प्रोसेस युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट की कंट्रोल प्रोसेस युनिट. तर सीपीयू चे लॉंग फॉर्म काय आहे? लॉंग फॉर्म वर खूप सारे क्वेश्चन येतात, तर आपण बघूया. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू चा लॉंग फॉर्म आहे. सीपीयू म्हणजे काय? तर हा संगणकाचा मुख्य प्रक्रिया करणारा भाग आहे. मुख्य प्रक्रिया करणारा भाग कोणता आहे? सीपीयू. मुख्य प्रक्रिया, थांबा मी बदलते. मुख्य प्रक्रिया करणारा हा भाग आहे कोणता? सीपीयू. यालाच काय म्हटलं जातं? संगणकाचा मेंदू, ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं? तर सीपीयू ला म्हटलं जातं. आणि सीपीयू चा लॉंग फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. माझ्यासोबत म्हणा 2-3 वेळा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. संगणकाचा मेंदू, मुख्य प्रक्रिया करणारा भाग सीपीयू. संगणकाला दिलेल्या सर्व सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन सीपीयू द्वारे प्रक्रिया प्रोसेस होऊन केल्या जातात. आणि गणितीय म्हणजे अरिथमॅटिक व तर्कशुद्ध लॉजिकल कार्य कोण पार पाडतं? सीपीयू. सीपीयू भार महत्वाचा दिसतोय. तो काय करतोय? गणितीय काम करतोय, तर्कशुद्ध लॉजिकल काम पण सीपीयूच करत आहे. तर सीपीयू चे 3 भाग पडतात. कोणते? एएलयू, अरिथमॅटिक लॉजिक युनिट, जे गणित तार्किक क्रिया करतो. सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, जो की संगणकातील सर्व भागांचे नियंत्रण कोण करतं? कंट्रोल युनिट करतो. आणि मेमरी युनिट म्हणजे काय? आवश्यक माहिती तात्पुरती साठवली जाते. परमनंट साठवली जाते का? नाही. टेम्पररी कोण साठवतं? मेमरी युनिट साठवतो. 3 भाग कुठले? एएलयू, अरिथमॅटिक लॉजिक युनिट, सीयू. कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट ह्या सीपीयू चे 3 भाग आहेत, लक्षात ठेवा. संगणकाचा मेंदू, ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हणतात? कोण आहे आता सांगा. ऑब्विसली सीपीयू. जरासा वेळ नाही घालवायचा, पटपट पुढे जायचं आहे. सीपीयू, संगणकाचा मेंदू कोण आहे? सीपीयू आहे. कारण कारण संगणकातील प्रत्येक कामाचे नियंत्रण सीपीयू करत असतो. कीबोर्ड, माउस यांच्याकडून आलेली माहिती सीपीयू प्रक्रिया करून मॉनिटरवर परिणाम दाखवतो, म्हणून तो आपल्या कम्प्युटरचा सीपीयू संगणकाचा मेंदू म्हणून ओळखला जातो. जर सीपीयू नसल्यास संगणक कोणतेही कार्य करू शकत नाही. बघा सीपीयू किती महत्वाचा आहे. आपण कीबोर्डवर टाइप करतो किंवा माऊसने आपण सिलेक्ट करत असतो. हे जर नसेल तर सीपीयू काय काम करू शकत? हे ने जे केलेलं आहे ते सीपीयू आपल्याला प्रक्रिया करून दाखवत असतं. तर शॉर्टकट बघा, सीपीयू ला काय म्हणतात? ब्रेन म्हणतात. हार्ड डिस्कला काय म्हणतात? स्टोरेज म्हणतात. रॅम ला टेम्पररी मेमरी आहे आणि रॉम परमनंट मेमरी आहे. लक्षात घ्या ही तिन्हींची कामं. हार्ड डिस्क स्टोरेज काम करतं, स्टोरेज म्हणून काम करतं. खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आहे? इनपुट कीबोर्ड, प्रिंटर, मॉनिटर की स्पीकर. ह्यापैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे? तर कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. ज्या आता इनपुट डिव्हाइसची व्याख्या बघू. ज्या उपकरणाद्वारे संगणकात माहिती किंवा आदेश दिले जातात त्यांना इनपुट म्हणतात. इनपुट म्हणजे काय? आपण काहीतरी इनपुट देतो. कुठलंही काम करायचं असेल, काही करायचं असेल तर आपण काय म्हणतो? तुला इनपुट दिले पाहिजे, त्याशिवाय काम होणार नाही, त्याशिवाय आउटपुट निघणार नाही. आता लॅपटॉपवर, कम्प्युटरवर आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला पण काहीतरी करायला लागतं ना, म्हणजे इनपुट द्यावं लागतं ना. त्यालाच आपण म्हणतो की इनपुट डिव्हाइस कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि ज्या उपकरणाद्वारे संगणकाला माहिती दिली जाते, आदेश दिले जातात त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणतात. कीबोर्डवर आपण टाइप करतो ना, आदेश देतो, म्हणूनच ते कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करणार आहे? ऑब्विसली अक्षरे, संख्या आदेश टाइप करण्यासाठी करतो. आणि इतर इनपुट डिव्हाइसची उदाहरणं कोणती आहेत? कीबोर्ड ज्याने आपण टाइप करतो, माऊसने पण आपण सिलेक्ट वगैरे करतो. स्कॅनर आहे, स्कॅनरने आपण सांगतो ही स्कॅन आहे, स्कॅनर करायचं आहे, आतली माहिती मला सांग किंवा हे जी उत्तर दे, ही स्कॅनर काम करतं. मायक्रोफोन, मायक्रोफोन मध्ये आपण बोलतो. लॅपटॉपला, कम्प्युटरला आवाज जातो. मायक्रोफोन इनपुट डिव्हाइस आहे. वेब कॅम पण आहे. जॉयस्टिक आहे. लाईट पेन आहे. बारकोड रीडर आहे. हे सगळे इनपुट डिव्हाइस आहेत. या या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण कम्प्युटरला माहिती देत असतो की असं असं काम करायचं आहे. पटपट वाचा माझ्यासोबत. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेब कॅम, जॉयस्टिक, लाईट पेन, बारकोड रीडर हे इनपुट डिव्हाइस आहेत. तर रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? रॅम परमनंट आहे, टेम्पररी आहे,
सेकंडरी आहे की एक्सटर्नल आहे? तर रॅम कोणत्या प्रकारची मेमरी आहे? रॅम ही टेम्पररी प्रकारची मेमरी आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची आहे. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. इथंच थांबा. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लॉंग कट, शॉर्टकट ह्याच्यावर क्वेश्चन येतात. रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी. व्होलेटाईल आहे म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपाची आहे, बरोबर. संगणक चालू असताना आवश्यक माहिती रॅम मध्ये साठवली जाते. संगणक बंद झाला किंवा वीज गेली तर रॅम मधील माहिती नष्ट होते, म्हणजेच आपला डेटा नष्ट होतो. संगणक बंद झाला, लाईट गेली, डेटा रॅम मधील नष्ट होतो, म्हणून तर तो तात्पुरता आहे ना. रॅम जितकी जास्त असते तितका संगणकाचा वेग चांगला असतो. जितकी रॅम जास्त तितका संगणकाचा स्पीड जास्त असतो. आता रॅमची वैशिष्ट्ये काय? पहिले लक्षात घ्या त्याचा लॉंग फॉर्म. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. टेम्पररी आहे, बरोबर आहे. व्होलाटाईल आहे का? हो आहे. फास्ट मेमरी आहे का? हो. जेवढा रॅम जास्त संगणकाचा वेग जास्त. फास्ट मेमरी आहे. रीड अँड राईट दोन्ही करता येते. कशावर? रॅमवर. रीड राईट करता येते. फास्ट मेमरी, व्होलाटाईल मेमरी, टेम्पररी मेमरी आहे. MS वर्ल्ड मध्ये सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? सगळ्यांना यायला पाहिजे. Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+S की Ctrl+X. सेव्ह करण्यासाठी कोणती वापरली जाते? आता कॉपी करण्यासाठी काय असतं? कॉपी करण्यासाठी असते Ctrl+V. Ctrl+C कॉपी करायला. पेस्ट करायचे असेल तर Ctrl+V असतं आणि Ctrl+C हे आपल्याला फाईल सेव्ह करण्यासाठी लागते. आपण आता बघू. काम करताना वारंवार Ctrl+S दाबल्यास माहिती सुरक्षित राहते. आपण सेव्ह करत असतो. आता शॉर्टकट की काय आहेत? आता आपण बघितल्या. Ctrl+C कॉपी, Ctrl+V पेस्ट, Ctrl+X आपण कट करण्यासाठी वापरतो. Ctrl+X केलं की माहिती कॉपी होते आणि आपण दुसरीकडे जाऊन Ctrl+V दाबलं की ती माहिती पेस्ट होते. आणि Ctrl+Z दाबलं की माहिती अंडू होते, म्हणजे एखादी समजा वेलांटी, काना, मात्रा काही चुकलं असेल तर आपण Ctrl+Z दाबलं की ते निघून जातं, म्हणजे अंडू होतं. आणि जर Ctrl+Y पाहिजे तर रीडू होतं, जे आपल्याकडून चुकून झाले ते पुन्हा काढायचं असेल तर रीडू Ctrl+Y ने होतं. Ctrl+A दाबलं की माहिती सिलेक्ट होते, सिलेक्ट ऑल, ऑल. आणि Ctrl+P दाबलं की प्रिंट होते. Ctrl+N दाबलं की न्यू फाईल तयार होते. Ctrl+O दाबलं की ओपन होतं. Ctrl+S म्हणजे सेव्ह होतं. तुम्ही थोडंफार लक्षात घ्या. न्यू, N, P, प्रिंट, S, सेव्ह, O, ओपन अशा नावावरूनच शॉर्टकट की लक्षात ठेवा. सगळ्यात सोप्या कोणत्या आहेत? S म्हणजे सेव्ह, P म्हणजे प्रिंट, C म्हणजे कॉपी, V म्हणजे पेस्ट. रॉम चे पूर्ण रूप काय आहे? रीड ओनली मेमरी, रॅन्डम ओनली मेमरी, रीड ओनली मेमरी, रॅन्डम ओपन मेमरी. सगळ्यांना आलेलंच असणार रीड ओनली मेमरी. काय रॉमचं फुल फॉर्म आहे? रीड ओनली मेमरी. लक्षात ठेवा. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. ही कायमस्वरूपी स्वरूपाची आहे. नॉन व्होलाटाईल कायमस्वरूपी आहे. तात्पुरती कोणती होती? रॅम तात्पुरती होती. रॉम कायमस्वरूपी परमनंट नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. संगणक बंद झाला किंवा वीज गेली तरीही रॉम मधली माहिती नष्ट होत नाही. तर डेटा आपला हाय असा स्टोअर होतो, माहिती नष्ट होत नाही. रॉम मध्ये संगणक सुरू असताना किंवा संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक बूट प्रोग्राम म्हणजे बायोस फर्मवेअर साठवले असते. रॉम मधील माहिती सामान्य वापरकर्ता बदलू शकतो का? नाही. रॉम मधली माहिती वापरकर्ता बदलू शकत नाही. रॉम म्हणजे परमनंट मेमरी, बूट प्रोग्राम लक्षात ठेवा. आणि व्होलाटाईल मेमरी, टेम्पररी मेमरी म्हणलं की रॅम लक्षात ठेवायचं. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? प्रश्न डबल झालेला आहे. आपण पुढे पाहूया. हा, खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम कोणते आहेत? MS वर्ल्ड आहे, विंडो आहे, पॉवर पॉइंट आहे की MS वर्ल्ड आहे? तर विंडो ही आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे OS. OS म्हणजे काय? हे संगणक आणि वापरकर्ता यांच्यातील दुवा आहे. आपला संगणक आणि आपण जो वापर करतो यांच्यातला दुवा कोण आहे? तर आपली विंडो सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नियंत्रण करत असते.
ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय आहे तर आपलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नियंत्रण करण्याचं काम कोण करतं? OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. विंडोज हे सर्वाधिक वापरले जाणारे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सगळ्यात फेमस आणि सर्वाधिक वापरले जाणारे विंडोज म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच विंडो आहे. ऑपरेटिंग सिस्टीमची इतर उदाहरणं कोणती आहेत तर लक्षात ठेवा, ही जास्त महत्वाचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीमची इतर उदाहरणे कोणती आहेत तर विंडो आहे जे सर्वाधिक वापरले जाणार आहे, लिनक्स आहे, अँड्रॉइड आहे, मॅक ओएस आणि उबंटू. उबंटू हे ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणे आहेत. यातले सगळ्यात फेमस कुठलं आहे? विंडोज आहे. लिनक्स पण जास्त वापरलं जातं आणि अँड्रॉइड, मॅक ओएस, उबंटू हे ऑपरेटिंग सिस्टमची इतर उदाहरणे आहेत. लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं कोणती आहेत मग? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इतर उदाहरणे कोणती? MS वर्ल्ड आहे, MS एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आणि पेंट हे कसले आहेत? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. संगणकातील कायमस्वरूपी माहिती कोणत्या मेमरी साठवली जाते? रॅम, हार्ड डिस्क, कॅचे मेमरी, रजिस्टर. तर हार्ड डिस्क मध्ये सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क ही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. यात माहिती कायमस्वरूपी साठवली जाते. संगणक बंद झाला तरी ही माहिती सुरक्षित राहिली जाते. डॉक्युमेंट, आपले फोटो, व्हिडिओ, सॉफ्टवेअर इत्यादी हार्ड डिस्क मध्ये साठवले जाते. आणि स्टोरेज डिव्हाइसेस कोणते आहेत? बाकीचे हार्ड डिस्क तर आहेच, SSD आहे, पेन ड्राईव्ह आहे, CD, VD आहे आणि मेमरी कार्ड हे आपले स्टोरेज म्हणजे स्टोअर करण्याचे डिव्हाइसेस आहेत. कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे तर Ctrl+V आपल्याला पेस्ट करण्यासाठी वापरलं जातं. महत्वाचे आपण मगाशी पाहिल्यात, Ctrl+C केलं की पेस्ट होते, कॉपी होतं सॉरी. Ctrl+V केलं की पेस्ट होते, Ctrl+X केलं की कट होतं आणि Ctrl+Z म्हणलं की अंडू आणि Ctrl+A म्हणलं की सिलेक्ट ऑल होत असते. खालीलपैकी वेब ब्राउझर कोणता आहे? गुगल, याहू, बिंग आणि गुगल क्रोम. कोणतं वेब ब्राउझर आहे? तुम्ही सगळे चुकणार आहात यात मला गॅरंटी आहे. तर स्पष्टीकरण बघू आपण. वेब ब्राउझरचा वापर इंटरनेटवरील वेबसाईट उघडण्यासाठी केला जातो. गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरलेला ब्राउझर आहे. गुगल फक्त नाही, गुगल क्रोम म्हणजेच क्रोम जगातील सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउझर आहे. तर मग गुगल काय आहे? तर गुगल हे आपलं सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन हे आपलं गुगल आहे. वेब ब्राउझरची इतर उदाहरणं कोणती आहेत? तर गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी आणि ओपेरा ही वेब ब्राउझरची बाकीची उदाहरणं आहेत. आणि ह्यात सगळ्यात जास्त वापरणार कोणतं आहे तर क्रोम वापरला आहे. तर सर्च इंजिन कोणतं आहे? सर्च इंजिन म्हणजे आपण जिथं सर्च करतो, गुगल आहे, बिंग आहे, याहू हे सर्च इंजिन आहेत. क्रोम काय आहे आपलं? क्रोम ब्राउझर असणार आहे, क्रोम ब्राउझर आहे. तर गुगल हे सर्च इंजिन म्हणून काम करतं. ईमेल पाठवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते का? ऑब्विसली हो, म्हणून मी ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. संगणकातील सर्वात लहान माहितीचे एकक कोणते? बाईट, केबी, बीट की एमबी? आता ह्यातलं तुम्हाला माहिती आहे, केबी नसणार आहे, एमबी पण नसणार आहे, हे दोन्ही ऑप्शन नसणार आहे. आता बीट की बाईट? तर बीट. सर्वाधिक बायनरी डिजिट म्हणतात त्याला. सर्वाधिक माहितीचे सर्वात लहान एकक म्हणजे आपला बीट आहे. बीट छोटंसं आहे, प्रोनाउन्सिएशन पण छोटं आहे आणि स्पेलिंग पण छोटे आहे बाईट पेक्षा, म्हणून बीट सगळ्यात लहान आहे हे लक्षात ठेवा. बीटचे मूल्य किती आहे? 0 ते 1 असतं. बीटचे मूल्य 0 ते 1 असतं. आता बाकीचे बघू. 8 बीट म्हणजे किती असतं? 8 बीट म्हणजे 1 बाईट होतो. 1 बाईट म्हणजे किती बिट्स असतात? तर 8. 8 बिट्स म्हणजेच 1 बाईट आणि 1 बाईट म्हणजे 8 बीट असतात. हे जोड्या लावामध्ये येते. 1024 बाईट जर असलं तर किती असतं? 1024 बाईट म्हटलं की 1 KB होतो. आणि जर 1024 KB म्हटलं तर आपला 1 MB होतो. आणि जर आपला 1024 MB म्हटलं तर 1 GB होतो. आणि आपला 1024 GB म्हटलं की 1 TB होतो. आपल्याला डेटा प्लॅन कितीचा असतो? 1.5 GB चा असतो. आता GB म्हणजे किती? 1024 MB आणि वर 50 हे आपलं असतं. 8 बाईट म्हणजे 1 बाईट, 1024 बाईट्स म्हणजे 1 KB
आणि 1024 KB म्हणजे 1 MB आणि 1024 MB म्हटलं की 1 GB आणि 1024 GB म्हटलं की 1 TB होत असतं. तर त्याची कसं येईल बीट, बाईट, KB, MB, GB आणि TB. डिलीट केलेली फाईल प्रथम कुठे सेव्ह होते, कुठे जाते? माय कम्प्युटर मध्ये, रिसायकल बिन मध्ये, डेस्कटॉप मध्ये की डाउनलोड्स मध्ये? आता फाईल डिलीट केलेली फाईल कुठे जाणार आहे? डाउनलोड मध्ये जाणार आहे का हो? नाही. तर हा ऑप्शन चुकला. डेस्कटॉप मध्ये जाणार आहे का? नाही. कशाला जाईल? माय कम्प्युटर मध्ये? नाही. रिसायकल बिन मध्ये फाईल जात असते. आता सामान्यपणे आपण जर डिलीट फाईल केली तर प्रथम ती कुठे जाते? रिसायकल बिन मध्ये जाते. तिथून ती रिस्टोर करता येते का? हो. जर तुम्ही फाईल डिलीट केली तर रिसेंटली डिलीटेड ऑप्शन मध्ये जायचं. तिथं ते आपण जे पण डिलीट केले तिथं ते सगळं असतं ऑप्शन. फोटो डिलीट केलाय, व्हिडिओ डिलीट केलाय. तिथं जाऊन आपण ती पुन्हा रिसायकल करतो. जर ती पुन्हा रिसायकल केलं की आपल्या फोन मध्ये आहे अशी फाईल येते. आणि जर आपण शिफ्ट डिलीट केल्यास फाईल रिसायकल मध्ये न जाता कायमची डिलीट होते. शिफ्ट आणि जर डिलीट हा पर्याय दोन्ही सोबत दाबला तर ती फाईल परमनंटली डिलीट होते किंवा फोटो परमनंटली जातो. फक्त डिलीट केला तर कुठे जाणार आहे ती? रिसायकल बिन मध्ये. आणि शिफ्ट डिलीट केलं तर परमनंट डिलीट होणार आहे. लक्षात घ्या. खालीलपैकी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणते आहे? अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणते आहेत? अवास्ट, MS वर्ड, क्रोम की पेंट? आता आपण काय बघितलंय? क्रोम काय आहे? ब्राउझर आहे. मग हा ऑप्शन नसणार आहे. MS वर्ल्ड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. पेंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. राहिला काय ऑप्शन? अवास्ट. कधी कधी निगेशन करून पण ऑप्शन काढायचे असतात. अवास्ट. उत्तर काय? अवास्ट. अँटीव्हायरस हे संगणकाला व्हायरस, मालवेअर, ट्रोजन, वॉर्म यासारख्या हानिकारक प्रोग्राम पासून संरक्षण करत असते. कोणते कोणते आहेत व्हायरस? मालवेअर आहे, ट्रोजन, वॉर्म हे हानिकारक प्रोग्राम आहे जे आपल्या कम्प्युटरला हार्मफुल असतात. अवास्ट हे प्रसिद्ध अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणता आहे? अवास्ट आहे. अँटीव्हायरसची उदाहरण कोणती आहेत? अवास्ट आहे, क्विक हिल आहे, नॉर्टन आहे, MCFA आहे, कॅस्परसे कॅस्पर स्काय हे एक आहे. अवास्ट, क्विक हेल आणि नॉर्टन हे अँटीव्हायरस आहेत, म्हणजे चांगले आहेत. वर्ड, क्रोम, पेंट हे अँटीव्हायरस नाहीत. ICDS आणि MPSC मध्ये अँटीव्हायरस शॉर्टकट की मध्ये प्रश्न येतात. आपले 15 क्वेश्चन पाहून झालेले आहेत. आवडल्यास करा. थँक्यू.